जिल्ह्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 1 केंद्रीय मंत्री आहे। असं असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामाची जर डिसेंबर 2022 ला या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आणि आज जानेवारी 15 जानेवारीपर्यंत या कामाच्या वर्क ऑर्डर जर अधिकाऱ्यांना ज्या ठेकेदारांना मिळत नसतील तर ह्याच्या इतकी शोकांतिका कुठली नाही आहे। खरं तर आपण बघितलं असाल की अनेक प्रकल्प गुजरातला जात असताना आज आपण बघितलं की मुंबई गोवा महामार्ग सुद्धा कसा रखडलाय। कुठले तरी ठेकेदार द्यायचे आणि त्या ठेकेदारांनी कामं न करायचे म्हणून मुंबई गोवा ठेकेदार रस्ता आणलाय। आज आपण बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या सगळ्या कामाच्या निविदेवर फक्त 1 अधिकारी या ठिकाणी आहे, बाकी सगळे कर्मचारी सुद्धा, अधिकारी जाऊन देत, कर्मचारी सुद्धा हे टेम्पररी पद्धतीने आहेत हे जाऊन देत। परंतु आज या विभागाने CMGSY विभागाने ही कामं गेल्या 15 डिसेंबरला म्हणजे जवळजवळ 1.5 महिने झाले, आज 1 डिसेंबरला म्हणजे आज 1.5 महिना झालाय, 1.5 महिन्यापूर्वी या सगळ्या कामाचा प्रस्ताव या खरं तर या कमिटीचे अध्यक्ष हे ग्रामविकास मंत्री आहेत आणि ग्रामविकास मंत्र्यांनी या प्रस्तावावर अजूनही सही केली नाही। दुर्दैवाने हा विषय आम्ही कालच्या नियोजन बैठकीमध्ये सुद्धा मांडला आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकलं सकारात्मक, परंतु पालकमंत्र्यांना सुद्धा हे मंत्री जुमानले नाहीत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे। आणि तरी पण गेल्या आता एक जिल्हा DPCची बैठक जवळ 1 महिन्यापूर्वी झाली, त्याआधी स्वतः पालकमंत्र्यांनी 2 कामाची भूमिपूजन वर्क ऑर्डर नसताना सुद्धा केली आणि तरी कामं पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेली काले। खरं तर पालकमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यांचा अपमान सुद्धा हे त्यांच्याच विभागाचे मंत्री करतात, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। आज खरं तर या सगळ्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रीय मंत्र्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची एवढंच काम आहे, परंतु जिल्ह्याच्या विकासाकडे एकही या ठिकाणी आहे। या उलट स्वतःच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मात्र 5 कोटीचा रस्ता मंजूर केला आणि त्याचं काम मात्र महिन्याभरात सुरू झालं। त्या रस्त्याचा वापर कोणाला होणार आहे? फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी, फक्त आणि फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी केलेल्या 5 कोटीच्या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन मात्र त्यांनी केलं नाही, परंतु ते रस्त्याचं काम सुरू आहे। परंतु आमच्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या घर आज बघितलं ते तेंडोलीचे ग्रामस्थ आलेत, बिबोर्ण्याचे ग्रामस्थ आलेत, शिरवळचे ग्रामस्थ आलेत, अनेक ग्रामस्थ या ठिकाणी की हा रस्ता कधी सुरू होणार आहे हे रस्ते, आणि हे रस्ते जर आता 26 तारखेपर्यंत सुरू झाले नाही, कारण आमच्याकडे पण आता दिवस कमी आहे, आचारसंहिता असल्यामुळे हे त्या ठिकाणी थांबणार आहेत। परंतु जे काही लाखो आणि कोट्यावधीच्या गोष्टी आणि विकासाच्या गोष्टी करतात त्यांचे खरं तर डोळे आपल्या माध्यमातून उघडले पाहिजेत आणि हे रस्ते कधी सुरू होणार? 150 कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आणायचे आणि ते ठप्प करून ठेवायचे आणि मग आपण मोठ्या गोष्टी करायच्या, हे कुठेतरी कमी झालं पाहिजे। शिवसेनेच्या वतीने आम्ही जिल्हा प्रमुख संदेश पारकर आणि संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 27 जानेवारीला मात्र आम्ही सगळ्या गावातल्या लोकांना येऊन या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे आणि या सगळ्या कार्यालयाचा आणि या मंत्र्यांचा आणि या मंत्रालयाच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत।